मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून पुराची तसंच पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या वाहनाची पाहणी। रायगडमधला महायुतीतला वाद चव्हाट्यावर महेंद्र थोरवेंचा सुनील तटकरेंवर हल्लाबोल। रायगडमधनं राष्ट्रवादीला हद्दपार करणार महेंद्र थोरवेंचा इशारा। सोनिया गांधींना रुग्णालयातून डिस्चार्ज। पोटाच्या आजारामुळे रुग्णालयामध्ये सुरू होते उपचार। गंगाराम रुग्णालयातनं सोनिया गांधींना डिस्चार्ज। शिवसेनेचे आज वर्धापन दिन सोहळे। दोन्ही शिवसेना पक्ष स्वतंत्र वर्धापन दिन साजरा करणार। शिंदेंच्या शिवसेनेचा वरळी NSCI डोममध्ये वर्धापन दिन सोहळा। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा षण्मुखानंद सभागृहात वर्धापन दिन सोहळा। ठाकरेंच्या शिवसेनेकडून वर्धापन दिनाचा टीजर जारी। टीजरमधनं हिंदुत्वाच्या मुद्द्याला हात। पैठणमध्ये शहराच्या विकासाच्या साठी म्हणून लागणारा निधी कमी पडू देणार नाही। मंत्री माधुरी मिसाळ यांचं आश्वासन। सामाजिक बांधिलकी जपत रुग्णांना मोफत फळ वाटप। शिवसेना शिंदे गटाचा अनोखा वर्धापन दिन साजरा। उद्धव ठाकरे आज आपली भूमिका स्पष्ट करणार। महाराष्ट्राच्या कल्याणाचेच निर्णय होणार। ठाकरे बंधूंच्या युतीबाबत संजय राऊतांचं मोठं वक्तव्य। अंबादास दानवेंचं शिवसैनिकांना खुलं पत्र। शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त दिल्या शिवसैनिकांना शुभेच्छा। शिवसेनेचा आज वर्धापन दिन। खासदार अरविंद सावंतांकडनं बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्याला अभिवादन। शरद पवार अजित पवार पुन्हा एकदा एकाच व्यासपीठावर येणार। शुक्रवारी बारामतीमध्ये दोन्ही पवार एकाच व्यासपीठावर दिसणार। 2 दिवसीय आंतरराष्ट्रीय कार्यशाळा आणि शरद पवारांच्या उपस्थितीत कार्यशाळेचं होणार उद्घाटन। छत्रपती संभाजीनगरमध्ये आमदार संजय केणेकर यांच्या विरोधात मुस्लिम संघटनांची तक्रार। केणेकरांनी खंडाळा इथं जाऊन जातीय तणाव निर्माण केल्याचा आरोप। मृताचे कुटुंबीय आणि जखमीला आर्थिक मदतीची मागणी। आज दोन्ही शिवसेना पक्षांचा वर्धापन दिन सोहळा। शिवसेनेकडून ठाकरेंच्या मेळाव्यास्थळी बॅनरबाजी। षण्मुखानंद परिसरात शिवसेनेकडून बॅनरबाजी। नंदुरबारच्या नवापूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार। शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश। पुणे जिल्हा परिषद आरोग्य आणि बांधकाम समितीचे माजी सभापती प्रवीण माने यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं तुला शालेय उपयोगी साहित्यानं तुला संपन्न शालेय साहित्याचं गरजू विद्यार्थ्यांना वितरण। धाराशिवमध्ये बेरोजगारीच्या मुद्द्यावर काम करण्यासाठी काँग्रेसची संघटन बांधणी सुरू। काँग्रेसच्या रोजगार विभागाचा स्पर्धा परीक्षा रोजगार मेळावे आणि नोकर भरतीवर भर। राजीव सातव यांच्या जयंतीदिनी हिंगोलीमध्ये पहिल्या रोजगार मेळाव्याचं आयोजन। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची यंत्रणा सज्ज। सिंधुदुर्गात भाजपची महायुतीमध्ये जरी युती असली तरी स्वतंत्र उमेदवारांची चाचपणी केली जाणार। रणजित देसाईंची माहिती। मालवणमधील देवली गावच्या ग्रामविकास पॅनलचे सरपंच श्याम सुंदर वाक्कर यांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश। आमदार निलेश राणेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न। केंद्र सरकारकडून सर्व पात्र घरकुल लाभार्थ्यांना 23 जूनपर्यंत अर्ज पाठवण्याचे निर्देश। लाभार्थ्यांना अर्ज दाखल करता यावा यासाठी काटा ग्रामपंचायत रात्री 12 पर्यंत खुली ठेवण्याचा निर्णय। छत्रपती संभाजीनगरमधल्या सातारा गावात बारव परिसरामध्ये स्वच्छता मोहिमेत 2 ट्रक कचरा आणि गाळ काढण्यात यश। मोहिमेत 100हून अधिक भाजप पदाधिकारी आणि पालिका कर्मचाऱ्यांसह ग्रामस्थांचाही सहभाग। गोरेगावात हिंदी सक्ती विरोधात मनसे आक्रमक। बालभारती बुक डेपो समोर मनसे कार्यकर्त्यांकडनं हिंदी सक्तीचा निषेध। बालभारतीचं हिंदी पुस्तक फाडत त्यावर शाई टाकून संताप व्यक्त। मंत्री भरत गोगावलेंनी अघोरी प्रकार केल्याचे आरोप फेटाळले। आम्ही अघोरी प्रकार करत नाही। अघोरी विद्येचे आरोप झाल्यानंतर गोगावलेंचं स्पष्टीकरण। मंत्री भरत गोगावलेंवर अघोरी विद्या आणि तांत्रिक पूजा करत असल्याचा गंभीर आरोप पुन्हा चर्चेत। या प्रकरणाशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुरज चव्हाण यांनी व्हिडिओ आणला समोर। खासदार हेमा मालिनींनी केली रस्त्याची पाहणी। मथुरा बरेली महामार्ग 530B च्या कामाचा घेतला आढावा।
हिंगोलीच्या वसमतमधल्या भोपरी शिवारात किराणा दुकानाला अचानक आग. आगीमध्ये साहित्य जळून खाक. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता. यवतमाळमध्ये ट्रकनं एसटीच्या वाहक प्रशिक्षक वाहनाला दिली धडक. धडकेत 4 प्रशिक्षणार्थी वाहक जखमी. भंडाऱ्यामध्ये यंदा सारस गणनेमध्ये 4 सारस पक्ष्यांची नोंद. भंडारा, मोहाडी आणि तुमसर तालुक्यामध्ये सारस अधिवास क्षेत्रातील एकूण 18 ठिकाणी गणना. छत्रपती संभाजीनगरमध्ये माळीवाडा परिसरात रेल्वे कंटेनर डेपोला आग. इंधनामुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये रोड रोलरला भीषण आग. इलेक्ट्रिकल पॅनलमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती. धाराशिवमध्ये अवैधपणे वाळू उपसा करणाऱ्या बोटी महसूल विभागानं केल्या उद्ध्वस्त. सीना कोळेगाव प्रकल्पावर वाळू माफियांवर केलेली गेल्या 6 महिन्यातली ही 3री कारवाई. यवतमाळमध्ये पुसद, उमरखेड या तालुक्यांना जोडणाऱ्या रस्त्याची चाळण. रस्त्यावरील वाहतूक मंदावली. लोकप्रतिनिधी आणि बांधकाम विभागाचं सपशेल दुर्लक्ष. इंदापूरमध्ये ऊसतोड कामगारांच्या नावाखाली 6 लाखांची फसवणूक. ऊसतोड मजूर पुरवण्याच्या बहाण्यानं ट्रॅक्टर मालकाची मोठी फसवणूक. वसईमधल्या सेठ विद्या मंदिर शाळेच्या मुलांनी दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश. 100 शाळकरी मुलांचा सहभाग. शाळकरी मुलांच्या हातून करण्यात आली वृक्ष लागवड. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू. शालेय साहित्य खरेदीसाठी पैठणमधल्या बाजारपेठेमध्ये विद्यार्थी आणि पालकांची मोठी गर्दी. सिंधुदुर्गमधल्या वैभववाडी शहरात बसस्थानकासमोर नगरसेवकाच्या दुचाकीला कारची धडक. जोरदार राडा. कोल्हापूरच्या तरुणांना चोप. परभणीतल्या सेलूमधील जनावरांचा बाजार सुरू करून अतिक्रमण हटवण्याची मागणी. येत्या 8 ते 10 दिवसात अतिक्रमण हटवलं नाही तर आंदोलन करण्याचा नागरिकांचा इशारा. रेल्वे अपघाताचं प्रमाण कमी करण्यासाठी मध्य रेल्वेकडनं अनेक निर्णय. रेल्वेच्या पायदानावरनं प्रवासी प्रवास करणार असतील तर कारवाई होणार. पायदानावर बॅग घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई केली जाणार. परभणीमध्ये सोनपेठ तालुक्यात गेल्या 20 दिवसांपासून विजेचा लपंडाव. त्रस्त नागरिकांचं महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन. वीज पुरवठा सुरू होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार. परभणीतल्या जिंतूरमध्ये चोरीच्या घटनांवर तत्काळ उपाययोजना कराव्यात, अन्यथा नागरिकांना हत्यारं वापरण्याची परवानगी द्यावी. काँग्रेस तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट माधव दाभाडेंची मागणी. चांदवडमध्ये उभारण्यात येत असलेल्या तीर्थची 6 ते 13 फेब्रुवारी 2026 मध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी 151 फुटाचं निमंत्रण पत्र तयार. जैन गुरूंना निमंत्रण देण्यासाठी पत्र तयार. मालेगावमध्ये गेल्या 8 दिवसांपासून पालिकेची अतिक्रमण विरोधी मोहीम सुरू. 500हून अधिक अतिक्रमणं केली जमीनदोस्त. वाशिममधल्या ब्राह्मणवाडा इथल्या सरपंचांवर गुन्हा दाखल. गटविकास अधिकारी कार्यालयात केलेल्या राड्या प्रकरणी कारवाई. राड्याचा व्हिडिओ व्हायरल. नंदुरबारमध्ये अतिदुर्गम भागात वेल्स ऑन व्हील्स संस्थेचा महिलांना मदतीचा हात. आदिवासी महिलांना पाणी वाहण्यासाठी रोलर ड्रमचं वाटप. छत्रपती संभाजीनगरमध्ये चोरट्यांनी एटीएम फोडलं. लाखोंची रोकड लंपास. नाशिक संभाजीनगर मार्गावरची घटना. बीडमध्ये पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत अंबाजोगाई जनसंवाद बैठकीचं आयोजन. नवनीत कावत यांनी बैठकीच्या माध्यमातून समस्या घेतल्या जाणून. उपस्थित नागरिकांनी आपले प्रश्न पोलीस अधीक्षकांसमोर मांडले. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून समिती स्थापित. 7 सदस्यीय नवी समिती गठीत. गर्दी नियंत्रित करण्यासाठी आता AI टेक्नॉलॉजीचा वापर होणार. राज्यामध्ये स्वाईन फ्लूचे 204 रुग्ण. सर्वाधिक 42 रुग्ण मुंबई परिसरात. 1 जानेवारी ते 14 जून दरम्यानचा अहवाल समोर. मुंबईतल्या ॲक्वालाईन मेट्रोला लागलेली गळती काही थांबेना. बीकेसी आणि वरळी मेट्रो स्टेशनमध्ये जागोजागी गळती. काही ठिकाणी भिंतींना ओलावा, काही ठिकाणी छतालाच गळती. नवी मुंबईत प्रहार संघटनेच्या अधिकृत दिव्यांग फेरीवाल्यांचं वाशी विभाग कार्यालयावर आंदोलन. अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची केली मागणी.
गडचिरोलीमध्ये गेल्या 4 महिन्यांपासून खनिकर्म अधिकाऱ्याची नियुक्ती नाही. अधिकारी नसल्यानं अनेक व्यवहार ठप्प. वाळू माफियांचाही धुमाकूळ. विक्रोळी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलावर मोठी वाहतूक कोंडी. उड्डाणपुलाखालील चौकात वाहतूक कोंडी झाल्यानं पुलावर वाहनांच्या लांबच लांब रांगा. पुणे जिल्हा परिषदेतील 54 कंत्राटदार ब्लॅक लिस्टेड. विविध निविदांनुसार अनामत रक्कम भरण्यास टाळाटाळ करणारे ब्लॅक लिस्टेड. कोल्हापुरात अतिसार थांबवा अभियान प्रभावीपणे राबवण्याचं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची सूचना. 31 जुलैपर्यंत जिल्ह्यामध्ये अभियान राबवलं जाणार. कोल्हापुरात मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणावर पालिकेची धडक कारवाई. कारवाईत 41 स्टँड बोर्ड, 3 हातगाड्या, 6 गॅस टाक्या, 11 गॅस शेगड्या आणि 16 पार्किंग जाळ्या जप्त. कोल्हापुरात अलमट्टी धरणातला पाणी साठा 515 मीटरपर्यंत स्थिर ठेवा. राजू शेट्टींची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी. नाशिक शहरातला पाणी पुरवठा शनिवारी बंद राहणार. जलशुद्धीकरण केंद्रात नवीन व्हॉल्व्ह बसवण्याच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद राहणार. गोव्यातून भाड्यानं घेतलेली कार घेऊन पळालेल्या तरुण कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात. पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर किणी टोल नाक्यावर कारवाई. तरुण गोवा पोलिसांच्या ताब्यात. देशातल्या टॉप 20 शिक्षण संस्थांमध्ये मुंबई विद्यापीठाचा समावेश. QS वर्ल्ड रँकिंगमध्ये जागतिक क्रमवारीमध्ये घेतली झेप. भारतात 17व्या स्थानी तर जगात 664वे स्थान. मुंबई उच्च न्यायालयाचा BCCIला दणका. BCCIची लवादाच्या निर्णयाविरोधातली याचिका फेटाळली. BCCIला त्यामुळे आता कोची टस्कर्स केरळ या IPLच्या आधीच्या संघाला 538 कोटी रुपये द्यावे लागणार. लोकलच्या दरवाजावर बॅग घेऊन उभं राहण्यास मनाई. प्रवाशांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रेल्वे ॲक्शन मोडवर. मुंब्रा रेल्वे दुर्घटनेनंतर मध्य रेल्वे ॲक्शन मोडवर. छत्रपती संभाजीनगरमध्ये जुगार अड्ड्यावर छापा टाकत 7 जणांना अटक. 1,42,000चा मुद्देमाल जप्त. मुंबई पालिकेवर POP गणेश मूर्तीच्या विसर्जनाचा पेच. हायकोर्टाकडनं POP मूर्ती बनवण्याला परवानगी, मात्र नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जनाला बंदी. मोठ्या मूर्तींच्या विसर्जनाचा प्रश्न ऐरणीवर. पुण्यातल्या माण हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाचं काम 85% अधिक पूर्ण. मात्र राजभवनच्या परवानग्यांमुळे उर्वरित काम रखडलं. सुरक्षेच्या कारणास्तव कामासाठी अनेक परवानग्या आवश्यक. तंबाखू सेवनाला आळा घालण्यासाठी कोल्हापूरमध्ये 23 जूनला विशेष मोहीम. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम समन्वय समितीच्या बैठकीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये डेंग्यू विरोधात व्यापक जनजागृती मोहीम. अति जोखमीच्या गावांसह संपूर्ण जिल्ह्यामध्ये अभियान राबवण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना. राज्यामध्ये दूध भेसळ रोखण्यासाठी लवकरच कायदा येणार. दुग्धविकास मंत्री अतुल सावेंच्या सूचना. छत्रपती संभाजीनगरमधल्या खंडपीठातील उच्च न्यायालयाच्या 2 महाअधिवक्त्यांना नोटीस बजावण्याचे आदेश. महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणाच्या अध्यक्ष आणि सदस्यांच्या नियुक्तीच्या अर्हतेबाबत कारवाई. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक कर्ज गैरव्यवहार प्रकरणी तत्कालीन अध्यक्षांसह 12 जणांविरोधात गुन्हा दाखल. बँकेचे 24 कोटी आणि 93 लाख रुपयांच्या नुकसान केल्यामुळे कारवाई. छत्रपती संभाजीनगरमध्ये स्वतःचं घर स्वतःच्या ताब्यात. या मोहिमेअंतर्गत 25,000 घरांचं बांधकाम 15 ऑगस्टपर्यंत पूर्ण करा. विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांचे निर्देश. जालन्यामध्ये शेतकऱ्यांनी लोकवर्गणीतून बनवला 3 किलोमीटरचा पांदण रस्ता. सुमारे 4 लाख रुपये लोकवर्गणी काढून बनवला रस्ता. छत्रपती संभाजीनगरमध्ये परीक्षेत जप्त केलेले मोबाईल परत मिळवण्यासाठी 5,000चा दंड. विद्यापीठाकडून आतापर्यंत 1.5 लाख रुपये वसूल. अमरावतीत मेळघाटातील आदिवासी बांधवांचं रोजगारासाठी मोठ्या प्रमाणावर स्थलांतर सुरू. मेळघाटात रोजगार नसल्यानं बैलगाडीतून आदिवासी मेळघाट सोडतानाची दृश्य समोर. लांजा तालुक्यात महावितरणच्या कामकाजाचा उडाला बोजवारा. काही ठिकाणी अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे सलग 2 ते 3 दिवस वीज नसल्यामुळे जनतेचे हाल. ग्रामस्थांमधनं प्रचंड नाराजी.
गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ, दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत आलं पाणी, पातळेश्वर मंदिर अर्ध पाण्याखाली, बाजारपेठ परिसरामध्ये पाणीच पाणी, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. सिल्लोडमध्ये पावसाळ्याच्या दुसऱ्या आठवड्यात अजिंठा लेणीचं नैसर्गिक सौंदर्य खुललं, धबधबे झाले प्रवाहित. मुख्यमंत्री फडणवीस उद्या जळगाव जिल्हा दौऱ्यावर. क्रांतिकारी खाजाजी नाईक यांच्या स्मृतीस्थळाचं आणि स्मारकाचं लोकार्पण होणार. लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची उद्या जाहीर सभा. सभेची जय्यत तयारी सुरू. सांगलीच्या चांदोली परिसरात मुसळधार पाऊस, 24 तासात 99 मिलीमीटर पावसाची नोंद. धरणातून 1219 क्युसेक्सनं विसर्ग सुरू. राज्यभरामध्ये आज पावसाचा इशारा. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह पुणे आणि सातारा घाटमाथा भागांना ऑरेंज अलर्ट. पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह नाशिक आणि कोल्हापूर घाटमाथा भागांना येलो अलर्ट. पुण्यामध्ये हिंजवडीच्या फेज 3 परिसरात पाणी साचलं. भोईरवाडी परिसरात पाणी साचलं. हिंजवडी भागातली वाहतूक मंदावली. पुण्यामध्ये खडकवासला धरणातनं 2000 क्युसेक्सनं विसर्ग होणार. नदीकाठ परिसरातल्या नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन. पावसाचा जोर वाढल्यास विसर्ग वाढवला जाणार. आळंदीमध्ये मुसळधार पाऊस सुरू. इंद्रायणी नदीला पाण्याचा वेग वाढल्यानं प्रशासन आणि एनडीआरएफ पथक सज्ज. मुंबईमध्ये सकाळपासून जोरदार पाऊस. दादर, माटुंगा, वरळी भागात पाऊस. मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी. रायगडमधल्या नद्यांच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ. कुंडलिका नदीनं धोका पातळी ओलांडली. अंबा नदीनं इशारा पातळी ओलांडली. पाताळगंगा नदी इशारा पातळीपर्यंत पोहोचली. रायगडच्या नागोठणे परिसरातही पूरस्थिती. कोल्हापुरातल्या सर्वच धरण क्षेत्रांमध्ये धुवाधार पाऊस. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत 5 इंचाची घट. पंचगंगेची पाणी पातळी 25 फुटांवर. राजाराम बंधाऱ्यासह 17 बंधारे पाण्याखाली. वाहतूक विस्कळीत. पर्यायी मार्गानं वाहतूक सुरू. अहिल्यानगरमध्ये रिमझिम पाऊस सुरू. सकाळपासूनच सुरू असलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. कामावर जाणारे नागरिक, शालेय विद्यार्थ्यांचे हाल. वाहतुकीवरही परिणाम. नाशकात सकाळपासूनच पावसाचा जोर वाढला. रामकुंड आणि गोदाघाट परिसरात गोदावरीची पाणी पातळी वाढली. नाशिकला येलो अलर्ट जारी. नवी मुंबईमध्ये पावसाची संततधार. तुर्भे रेल्वे स्टेशनच्या भुयारी मार्गात साचलं पाणी. पावसामुळे नोकरदारांचे हाल. कोल्हापुरात आजरा तालुक्यात भादवण फाट्याजवळ गुलमोहराचं झाड रस्त्यावर उन्मळून पडलं. झाड पडल्यानं कोल्हापूर आंबोली मार्गावरची वाहतूक विस्कळीत. 2 तासात मार्गावरचं झाड हटवत वाहतूक सुरळीत. महाबळेश्वरमध्ये मुसळधार पाऊस. पावसामुळे महाबळेश्वर तापोळा रस्ता खचला. रस्ता खचल्यामुळे वाहतूक बंद. 16 विभागातलं जनजीवन विस्कळीत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.